कोणताही असू द्या, ही रेसिपी सगळ्यांना प्रचंड आवडते आणि आठवड्यातून 2-3 वेळेस जरी बनवली ना तरी याच रेसिपीची फरमाईश होते. तर ताटामध्ये गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, ओवा चोळून टाकायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं. आता या मातीच्या भांड्यात काही बनवा ना, चवीला नंबर एकच होते. तुपामध्ये जिरं, मोहरी, वाटलेला लसण, लाल मिरच्या छान परतल्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेलं टमाटर, धण्या जिऱ्याची पावडर टाकायची, परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ टाकायची. आता या ठिकाणी तुम्ही मिक्स डाळीसुद्धा वापरू शकता. वरून आमचूर पावडर टाकलं थोडंसं आणि गरजेनुसार पाणी टाकून उकळी काढायचं. आता याची पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आणि हवं तसं कट करायचं. मी स्क्वेअर आकार कट केलं आणि अशा पद्धतीने त्याला आकार दिलेला आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल, जसं आवडेल ना तसं बनवा. मी सगळं अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे. आता डाळीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सोडायचं आणि बारीक ते मीडियम गॅसवर छान हे शिजून घ्यायचं आहे. जवळपास 10 ते 15 मिनटापर्यंत बारीक गॅसवर मी शिजून घेतलं. तर पाहू शकता शिजून तयार झालेला आहे. आता या रेसिपीला तुम्ही काय म्हणता? आम्ही तर डाळीतले फळं म्हणतो. तुमच्या इकडे काय नाव आहे मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता ते पण सांगा. वरून कोथिंबिरी टाकली, तुपाची धार टाकली आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे. ताटामध्ये गरमागरम डाळीतले फळं आहेत. आहा, आजचा बेत तर खरंच नंबर 1 झाला. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स करून जरूर सांगा.